प्रमेय म्हणजे मापन आणि त्याला प्रमाण ह्या जोडीचा विचार केला की मापन म्हणजे सगळी शास्त्र ही मापनाची शास्त्र आहेत. मापन वेगवेगळ्या प्रकारचं आहे, पण ते मापनच आहे, मोजणंच आहे आणि विषय समजून घेणं आहे. त्यामुळे हे जे मापनाचं शास्त्र आहे तेच शास्त्र या अध्यात्मशास्त्राचा विचार करता ईश्वराला मापायला जाणारे आपण ईश्वराचं मापन करू शकतो का, हा इथे एक विषय होता किंवा आहे. माऊलींनी जो मांडलाय की ज्याच्यापासून सगळं निर्माण झालेलं आहे तेच त्याचं मापन कसं करू शकेल. त्यामुळे परमात्मा प्रमेय नाही, तो मोजता येणारा नाही. का तर त्याला प्रमाण उपलब्ध नाही. प्रमाण का उपलब्ध नाही? कारण त्यांनी जे निर्माण केलेलं आहे त्याच्यातूनच प्रमाण निर्माण व्हायचं आहे आणि त्यातून निर्माण झालेलं प्रमाण मूळ वस्तूला मोजू शकत नाही, कारण ते त्या वस्तूपेक्षा वेगळं असत नाही. आणि म्हणून परमात्म्याला मापता येत नाही, मोजता येत नाही. इथपर्यंत आपण आलो. आणि ओवी ना 20 घ्यायची 16वी नाही आपल्या. हो का? मला वाटतं आपण पुढे आलो असं वाटलं. हां, पुढे आलो आपण, कारण आपण हे घेतलं होतं ना, म्हणून सच्चित सुख हे बोल वस्तू वाचक नवती हे शेष विचाराचे. तिथे झालंय आणि आपण 20व्या ओळीपाशी आलोय. तर त्याच्या पुढे जाऊन त्यांनी जो विषय मांडला की त्याला मापता येत नाही. मग मापता येत नाही तर हे सच्चिदानंद प्रकरण काय आहे? तर सच्चित आनंद यांनी त्याला का संबोधतो आपण, कसं संबोधतो? तर तो विषय आपण गेल्या वेळी घेतला होता की वाणी जी आहे ती वाणी जेव्हा बोलायला लागते, त्याला मापायला लागते, मोजायला लागते, तेव्हा त्या वाणीला काय आवश्यक आहे? काहीतरी आविष्काराला आणणं आवश्यक आहे. कशाचा तरी आविष्कार झाला पाहिजे. मग त्या परमात्म्याचा आविष्कार कोणत्या तरी रूपामध्ये स्वीकारला पाहिजे, म्हणजे त्याचं प्रकट रूप स्वीकारलं पाहिजे. मग त्याचं प्रकट रूप कोणत्या स्वरूपात स्वीकारलं? तर ते सच्चित आनंद रूपामध्ये स्वीकारलं. मग ते सच्चित आनंद हे तरी शिल्लक राहतं का? आणि ते का शिल्लक राहत नाही, का राहू शकत नाही, त्याचा विचार आपण गेल्या वेळी केला. कारण परमात्म्याला कोणतंही नाव दिलं तरी सुद्धा इथे जे गेले ना, म्हणून सच्चित सुख हे बोल वस्तुवाचक, ते वस्तूचे वाचक आहे, तिचं वर्णन करणारे आहेत, म्हणजे ती वस्तू आहे असं नाही. साखर गोड आहे हे साखरेचं वर्णन आहे, पण हे शब्द म्हणजे साखर नाही. म्हणून आपण म्हणतो ना, बोलाचीच कढी बोलाचाच भात खाऊन या तृप्त कोण झाला. कारण हे केवळ बोलणं आहे, या वस्तूच्या संदर्भामध्ये बोलणं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं हे केवळ हे बोल वस्तुवाचक, हे वस्तूचे वाचक आहेत, त्या वस्तूबद्दल वर्णन करणारे आहेत, सांगणारे आहेत. नवती हे शेष विचाराचे. विचार करून जर आपण पाहिलं तर शेवटी त्यातलं काही शिल्लक राहत नाही. कारण ती जी वस्तू आहे, वस्तू म्हणजे परमात्मा, परमात्म्याला वस्तू असं म्हटलं जातं, तर ती जी परमात्मा वस्तू आहे त्या वस्तूपर्यंत हे शब्द काही जाऊन पोचत नाहीत. तर इथपर्यंत आपण गेल्या वेळी आलो होतो. सच्चिदानंद शब्द म्हणून वस्तूचे न वाचक जाणं, ते अवघे सार जाणं विचाराचे. विचाराची पंगती सच्चिदानंदी संपती, आणि याच कारणे वदली श्रुती सच्चिदानंद परमात्म्या ते. विचाराचा लय तोच सदवस्तूचा ठाय, म्हणून वस्तू ना होय विषय विचारासी. कोणत्याही विचारामध्ये, म्हणून उपनिषदांनी जे म्हटलंय ना, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. वाणी परत येते हे सगळं पाहिलं आपण, पण मन परत येतं. मन म्हणजे जे संकल्प विकल्प करणार आहे, त्याच्यातच जी बुद्धी अंतर्भूत आहे, त्याच्यातच जो अहंकार किंवा आपलं अस्तित्व सांगणारं अस्मिता, किंवा काय त्याला ज्या शब्दाने संबोधायचं असेल त्या शब्दाने संबोधू, तर तिचं जे स्वरूप आहे, तिचं जे अस्तित्व आहे, ते अस्तित्व त्या ठिकाणी, त्या मनाच्या ठिकाणी जे जे अंतर्भूत आहे त्यात आहे. आणि पुन्हा स्मरण आहे, आणि म्हणून यातलं स्मरण तिथे पोचत नाही, यातलं स्वतःची जाणीव म्हणजे बुद्धी तिथे पोचत नाही, त्याच्याविषयी केलेले संकल्प विकल्प तिथे ठरत नाही. आणि ही जी अस्मिता, मी माझी ही जाणीव आहे, त्याच्याकरता तर एवढं शास्त्र चाललंय की ह्या देहाच्या आश्रयाने असणारा जो जीव आहे
त्या जीवानी जे वेगळेपणाने जन्माला आलेलं जीवाचं रूप आहे, ते जोपर्यंत मी वेगळेपणाने आहे ही उपाधी जोपर्यंत जीवाजवळ आहे तोपर्यंत जीव त्या आत्मतत्वापर्यंत पोचणारच नाही. आणि म्हणून ते म्हणतात की तिथे वाणी पोचत नाही, तिथे संकल्प विकल्प करणारं मन पोचत नाही, तिथे जाणीव पोचत नाही, तिथे आमचं स्मरण पोचत नाही. स्मरण याचा अर्थ पुष्कळ वाचलंय, पुष्कळ अभ्यासलंय, पुष्कळ वेदापासून ते अगदी उपनिषदांपासून, महाभारतपासून, रामायणापासून, भागवत सारख्या ग्रंथांपासून सगळं तत्त्वज्ञान उलट सुलट तर्कानी मांडून झालेलं आहे. ते सगळं त्या विषयांचं स्मरण आहे, तेही पोचत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की विचार जिथे कुंठित होतात, तर्क जिथून परत येतो, तर्क ज्याच्या ठिकाणी मावळतो, तर्क तिथे शिल्लक राहत नाही. तर्कासहित आपलं आपलेपण संपून जातं. म्हणजे माणसाच्या ठिकाणी बुद्धीला दिलेला जो तर्क आहे तो संपतो, तसं त्याचं मीपणाने असणारं अस्तित्व पण त्याच्याच बरोबर संपतं. आणि ते दोन्ही जेव्हा संपतं तेव्हाच त्या परमात्म्याची ओळख होईल, जाणीव होईल, काय त्या स्वरूपाशी जाऊन पोचेल. म्हणून त्यांनी सांगितलं इथे विचार खुंटलाय. त्या सच्चिदानंद पदाचा विचार करेपर्यंत ते आमच्या लौकिक कक्षामध्ये, पण त्या सतच्या जवळ गेल्यानंतर त्याचं जे मूळ रूप आहे त्या रूपापाशी गेल्यानंतर सत पण शिल्लक राहत नाही. तो तर आपला आधी येऊन गेलेला विषय, अनेक वेळा येऊन गेलेला विषय. आता म्हटले ऐसेनी ये प्रसिद्धे चालली सच्चिदानंद पदे मग द्रष्ट्या स्वसंवादे भेटती ती जेव्हा. आता आपण जे बोललो ते की अशा प्रकारे हे भगवंताचं स्वरूप सांगणारी ही जी सत चित आणि आनंद ही जी पदं आहेत, ही पदं काय होतं म्हणाले, चाललेली सच्चिदानंद पदे कुठपर्यंत ऐसेनी ये प्रसिद्धे. अशा प्रकारे उपनिषदांची वचनं ही प्रसिद्ध वचनं चालूच आहेत म्हणजे त्याचा आम्ही अभ्यास करतोच आहे. वर्षानुवर्ष माणसं त्या पदांवरून परमेश्वराला जाण्याचा प्रयत्न करतोच आहे. परंपरेने ते सगळं तत्वज्ञान चालूच आहे. मग द्रष्ट्या स्वसंवादे भेटती जेव्हा. आता ही पदं खऱ्या अर्थाने सिद्ध केव्हा होतात, म्हणजे उपनिषदांनी जे शब्दात आणलंय त्याची धडपड कशा करता, ते अनुभवात यावं म्हणून ते म्हणतात मग द्रष्ट्या स्वसंवादे. संवाद त्याच्या स्वशी आहे. तो द्रष्टा बाहेर संवाद करायला जाईल तर त्याला बाहेर काय भेटणार आहे, त्याला त्याच्याच ठिकाणी भेटणार आहे. तो परमात्मा त्याच्याच जवळ आहे. म्हणजे त्याला स्वसंवादच करावा लागेल. कसा, आपण म्हणून मग सगुणाची उपासना केली तर दैवत बाहेर आहे, आमच्यापासून दूर आहे, आणि आम्ही त्या दैवताची उपासना करतो. मग हा स्वशी कुठे संवाद झाला. त्या दैवताची उपासना करताना जेव्हा स्वतःचं पूर्ण अस्तित्व संपलं आणि जेव्हा त्याच्याविषयीचा आपला पूर्ण तर्क संपला, तेव्हा जे शिल्लक उरतं तो स्वचाच संवाद शिल्लक उरतो. म्हणून समर्थांनी आत्मारामामध्ये, आत्माराम त्यांचं 5 अध्यायांचं प्रकरण आहे, त्याच्यात त्यांनी तेच सांगितलंय की शेवटी काही नाही हे सुद्धा गुरु शिष्यांचा संवाद आहे. म्हणजे ते त्यांनी प्राकृतात निर्माण केलेलं जसा हा अमृतानुभव आहे तसा तो आत्माराम आहे, की तो त्यांचा अनुभव आहे. त्यांचे 2 प्रकरण आहेत. एक सोलीव सुख प्रकरण आहे, त्या सोलीव सुखामध्ये सुद्धा असाच अगदी ज्याला आपण हार्डकोर म्हणू असा अगदी पक्का सच्चा अगदी अंतर्भागात असणारा हा जो अनुभव आहे तो अनुभव त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे. तसाच इथला अनुभव पण आहे. कुठला, मी म्हणते त्या आत्मारामामध्ये त्यांनी शिष्याला सांगितलं, अरे हेच सगळं आहे की तू कशाची हाव करतोस, कशाची आसक्ती धरतोस, कशाविषयी प्रेम बाळगतोस, सगळं सोडून दे. तर तो म्हणाला की हे सगळं सोडीन, हा देह कसा नश्वर आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलं, की माया कशी आहे, त्या मायेचं निरूपण वगैरे सगळं झालं. मग हे सगळं तू सोडून दे. म्हणाले मी सोडून देईन, पण मग मी काय करू, हे सोडलं, मी सांगतो तसं सोड. म्हणाले हे सोडलं तुम्ही म्हणतात, म्हणाला हे सोडलं ते सोडलं, असं सगळं ह्या जगातली पंचमहाभूतांच्या पासून सगळं सोडलं मी. आता तुझ्याजवळ काय राहिलं, म्हणजे तू जे सोडतो आहेस ते सगळं मला दे बरं, असं ते गुरु म्हणतात. मग तो शिष्य आपल्याजवळचं सगळं गुरूंना देतो की माझा अहंकार दिला, माझी बुद्धी दिली, माझं मन दिलं, माझी पंचमहाभूत दिली, माझा देह दिला, देहाची आसक्ती दिली, माझा प्रपंच दिला, माझ्या आसक्तीच्या सगळ्या वस्तू दिल्या, प्रपंचाविषयीचा माझा मोह सगळं देऊन टाकलं. मग आता गुरूंनी विचारलं शिष्याला की हे सगळं जर तू मला दिलंस
तर आता तुझ्याजवळ काय राहिलं? तो म्हणाला माझ्याजवळ काहीच राहिलं नाही, आता शून्य राहिलं. तर त्यांनी सांगितलं की हे शून्य राहूच शकत नाही, कारण शून्य नावाची कोणतीच गोष्ट कुणाजवळच असत नाही. म्हणून जे तुला वाटतं आहे की तुझ्याजवळ शून्य आहे ते शून्य मला देऊन टाक बरं. मग त्यांनी, म्हणून आपण जे बौद्धांवरती वैदिकांचा जो हल्ला आहे ते बौद्धांचं सर्वम शून्यम, की सगळं काही शून्य आहे, सगळं निर्माण झालंय ते शून्यापासून झालंय, शून्यापासून नाही निर्माण झालं, हे वेदांत सांगतो किंवा उपनिषद तत्वज्ञान सांगतं. आणि मग सगळं जर शून्यापासून निर्माण झालं असतं तर अनुभव कशाचा घेतला असता? शून्याचा. शून्याला काय अनुभव आहे? शून्याला काहीच अनुभव नाही आहे. आणि म्हणजे अनुभव घेण्याकरता म्हणून शून्य नाकारलाय असं नाही आहे, वस्तुस्थिती शून्य नाहीच आहे. आणि म्हणून त्याचा अनुभव घेण्याकरता आपण जे आत्तापर्यंत बघत आलो त्या प्रत्येकामध्ये कोणतीही शेवटची वृत्ती राहता कामा नये. आता शून्य ही सुद्धा वृत्तीच आहे, की माझ्याजवळ काही नाही, ही शून्य ही वृत्ती आहे. तर मग समर्थ म्हणतात ती वृत्ती मला देऊन टाक बरं, मी शून्य आहे असं म्हणायला तरी. म्हणजे कुठे आलो आपण? एका पोलवर आलो किंवा एका रेफरन्स पॉईंटवर आलो. तो रेफरन्स पॉईंट काय आहे? शून्य. भले आम्ही इकडे तिकडे रेष नाही मारली, इकडे मारली तर आम्ही पॉझिटिव्ह जाऊ, इकडे मारली तर आम्ही निगेटिव्हला जाऊ, पण मध्ये शून्य. म्हणजे आम्ही एक रेफरन्स पॉईंट स्वीकारला, म्हणजे आम्ही एक काहीतरी आधार घेतला, म्हणजे वृत्ती साधार झाली आणि वृत्तीला वृत्ती पण आलं. जेव्हा वृत्ती आहे तोपर्यंत उपाधी संपलीच नाही. म्हणजे तुझ्याकडे ही शून्य आहे, ही वृत्तीच राहता कामा नये. म्हणून ते गुरु म्हणतात शिष्याला की ही जी तुझी वृत्ती आहे ना, ती वृत्ती मला देऊन टाक, हे तुझं शून्य मला देऊन टाक. आणि मग ते शून्य देऊन टाकल्यानंतरचा येणारा जो अनुभव आहे तसा इथे चाललेला कसा सांगितला त्यांनी? तिथे दोन प्रकारांनी प्रत्येकाची विषय मांडणीची पद्धत वेगळी आहे. की मायेचा निराश कर, इथे पण माऊलींनी सांगितलं मायेचा निराश कर, तिथे पण त्यांनी सांगितलं मायेचा निराश कर. मायेचा निराश झाला, मायेचा निराश झाल्यानंतर म्हणजे माया सोडली, थोडक्यात ती सोडल्यानंतर सुद्धा सोडली 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 ही जी वृत्ती आहे ती वृत्ती पण सोडून दे. या ठिकाणी समर्थ शेवट करतात की तुझ्यातलं शून्य मला देऊन टाक आणि तू आत्मानंदाचा अनुभव घे. माऊली शेवट कुठे करतात? माऊली इथे आपल्याला या प्रकरणामध्ये सच्चिदानंदापाशी शेवट करतात. ते म्हणतात तू सच्चिदानंद त्याला जाणतोस ना, तू त्याला सच्चिदानंद म्हणून मानतोस ना, आता त्याचं ते सत पण सोड, त्याचं ते चित पण सोड आणि त्याचा तो आनंद पण सोड. म्हणजे मांडणीची पद्धत फक्त वेगळी आहे, मांडायचंय तेच. म्हणून त्यांनी सांगितलं ऐसे नाही ये प्रसिद्धे बोलिली सच्चिदानंद पदे. उपनिषदांची सगळी महावाक्य, उपनिषदांचं सगळं ईश्वराविषयीचं जे वर्णन आहे ना ते याच शब्द, हे फक्त प्रतिकात्मक आहे. सच्चिदानंद हे शब्द फक्त प्रतिकात्मक आहे. उपनिषदाची सगळी ब्रह्मविषयक जी वाक्य आहेत त्यातलं कोणतंही वाक्य घेतलं तरी हरकत नाही की त्या आधाराने तू ब्रह्माला जाणतोस ना बाबा, ते सोडून दे आता. तर ते कसं सुटेल? तुला सोड म्हणून सुटेल का? इथे सांगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. इथे त्यांनी असं सांगितलं मग द्रष्ट्या स्वसंवादे भेटती जेव्हा. केव्हा होईल? तू सच्चिदानंद पद सोडलं का नाही सोडलं मला काही करायचं नाही म्हणाले. तू तुझ्याशी संवाद साध. तू तुझ्याशी संवाद म्हणजे मग द्रष्ट्या द्रष्टा म्हणजे आपण, म्हणजे जो पाहायला निघालेला आहे त्या परमात्म्याचं दर्शन घ्यायला निघालेला आहे तो द्रष्टा आहे. तर त्या द्रष्ट्याने कोणाशी संवाद करावा? आपल्यातल्या स्वशी करतो. बाहेर कुठे करायला जाऊच नाही, काही त्याला आवश्यकताच नाही बाहेर जाऊन संवाद करायची. म्हणून ते म्हणतात की स्वसंवाद आहे. तो द्रष्टा काय करतो? भेटती जेव्हा. जेव्हा द्रष्ट्याला त्या स्वचा संवाद प्राप्त होतो. म्हणून आपल्याकडे सगळ्या ग्रंथांमध्ये भागवतात अधिक उलगडून मांडलंय की उपासना जी करायची त्याला बाहेर जायची गरजच नाही आहे. उपासना इथंच आहे. हृदयस्थ परमात्म्यालाच ओळखावं हेच खरं उपासनेचं स्वरूप आहे आणि उपनिषदांचं सार आहे. की उपनिषद आम्हाला हृदयस्थ परमात्म्याला ओळखायला सांगतात, पण नाही आम्हाला तो हृदयस्थ परमात्मा कसा ओळखावा माहीत नाही, त्याच्याशी संवाद कसा साधावा आम्हाला माहिती नाही. मग आम्ही कुणाशी साधेल? की ज्याच्याशी साधणं आम्हाला सोपं आहे.
की तो असा पांचभौतिक आम्ही निर्माण केलेला तो परमात्मा जो सगुण आहे त्याच्याशी आम्ही संवाद साधतो. आणि म्हणून आपण आता म्हटलं की जर बाहेर जाऊन आम्ही परमेश्वराशी संवाद साधला तर मग आम्हाला हे कसं प्राप्त होणार. हा जो द्रष्टा आहे तो त्या परमात्म्याला पाहतो. आणि म्हणून संतांनी दिलेलं उत्तर आपण आत्तापर्यंत जे पुन्हा पुन्हा बोलतो ना की ज्या सगुण परमात्म्याची आम्ही उपासना करतो त्या तिथे शेवटी आणि सुरुवातीला पण समर्थांनी म्हटलंय की माझा राम कसा आहे, तो पूर्ण काम आहे, तो निष्काम आहे, तो राजाराम नाही आहे. तो ज्या तऱ्हेने लोकांनी वर्णन केलंय तसा आहे का, तो नाही. आता त्याचं बाह्य वर्णन सोडून द्या, त्याला अधिभौतिक पातळीवर पाहायचंय तेव्हा पट्टाभिषिक्त राम आहे. त्यांनी स्वतःवरती राज्याभिषेक करून घेतलेला आहे. समुद्र वलयांकित पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली आलेली आहे वगैरे. त्याचं रामराज्य हे सत्याधिष्ठित आहे. काय म्हणायचं असेल ते सगळं अधिभौतिकात आहे. अधिदैवात काय आहे, ते अधिदैवत आहे. आणि ते अधिदैवत त्या दैवताची उपासना केली कशाने, बीजमंत्रांनी. कोणत्या, राम, रावरती अनुस्वार दिलेल्या मंत्रांनी जर त्याला जप करत त्याचा राहिलो आम्ही तर तो आम्हाला वश होईल. ती देवता, ते अधिदैवत आम्हाला वश होईल. माझा राम तो पण नाही. मग माझा राम कोण आहे, माझा राम आध्यात्मिक आहे. अध्यात्म म्हणजे तो आत्मा आहे. माझ्या रामाला रूप कोणतंही दिलेले असो पण दिलेलं जे रूप आहे ते कुणाला दिलंय, त्या आत्म्याला दिलंय. म्हणजे मुळात आत्माच आहे पण त्या आत्म्यावरती खोळ घातली आहे आम्ही की एकदा रामाची घातली, एकदा कृष्णाची घातली, एकदा नरसिंहाची घातली. जी आवडली ती त्या रूपाची खोळ आम्हाला पाहिजे म्हणून घातली. मग आता अनुभव येतो तेव्हा संत सांगतात की आम्ही उपासना सगुणाची करतो पण आम्हाला अनुभव निर्गुण परमात्म्याचा येतो. आम्ही निर्गुणाचा अनुभव तिथंच घेतो म्हणून आम्ही उपासना पुन्हा सगुणाचीच करत राहतो. आम्हाला सोडायची गरज नाही. इथेच माऊली तेच सांगते आपल्याला की जेव्हा ह्याला स्वशी संवाद साधता आला, म्हणजे मूर्ती बाहेर आहे का मूर्ती आत आहे. मूर्ती बाहेर माऊली मानते की नाही. आपण अनेक वेळा एकच संदर्भ त्यांचा ठेवलाय, माझी जीवीची आवळी पंढरपुराने येईन बुढी, गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले. म्हणजे पांडुरंग हे माझं आराध्य दैवत आहे. वारीला जाणं हा माझ्या प्रेमाचा भाग आहे आणि मी पुन्हा पुन्हा जातो. म्हणजे हे सगळं मी करणारच आहे. ही उपासना माझ्याकडनं घडणारच आहे. पण ही उपासना घडताना तो विठ्ठल आहे आणि मी वारकरी आहे ही भावना संपली. आता अनुभव कुठे आला, अनुभव विठ्ठल आणि द्रष्टा पाहणारा या दोघांच्यामध्ये अद्वैताचा अनुभव आलेला आहे. दोन्ही एकच आहे. हा अनुभव घेतला म्हणून हा स्वशी संवाद आहे. आणि आपल्याला वेगळ्या अर्थाने माऊलीने पहिलं वर्णन केलेलं ज्ञानेश्वरीमध्ये तसं स्वसंवेद्य, तो त्याच्या ठिकाणी स्वसंवेद्य म्हणजे दोन्ही अर्थाने परमात्मा म्हणून पण स्वसंवेद्य आहे. स्वतःच्याच ठिकाणी पूर्ण ज्ञानाने तो युक्त आहे आणि आपल्याला आपल्या स्वला तो संवेद्य आहे. म्हणजे आपल्यातल्या आत्मतत्वाला तो संवेद्य आहे. संवेद्य म्हणजे जाणण्यासारखं आहे, त्याचं ज्ञान होण्यासारखं आहे. म्हणजे त्याचं ज्ञान कसं होईल, त्याचं ज्ञान अद्वैताने होईल हे त्यांना आपल्याला इथे सांगायचं आहे. की मग द्रष्ट्या स्वसंवादे भेटती, जेव्हा काय भेटती, स्वसंवादे आत्मतत्व भेटती. आत्मतत्व जेव्हा भेटलं तेव्हा काय झालं, चालली सच्चिदानंद पदे ऐसेनी ये प्रसिद्धे. ती तिथपर्यंतच फक्त चाललेली आहे. ते भेटल्यानंतर आता सत काय, चित काय, आनंद काय, आता त्याचा संबंध राहिला नाही. हेच दावण्याकरता श्रुती परमात्म्या लागून बदली सच्चिदानंद जाणं काही न या पलीकडे. एवढंच दाखवण्याकरता श्रुतीने भगवंताला सच्चिदानंद असं म्हटलेलं आहे. म्हणाले त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. मग द्रष्टा जो परमात्मा पाही त्यासी स्वस्वरूपाचा बोध होई, तो होता उरला नाही अपेक्षा या त्रयपदाची. आता काय झालं म्हणाले, मग द्रष्टा तो परमात्मा पाही. जेव्हा या द्रष्ट्याला परमात्म्याचं दर्शन होत आहे त्यावेळी त्यासी स्वस्वरूपाचा बोध होईल. त्याला मी काय आहे याचा बोध झाला. आता मी काय आहे हा बोध झाल्यावर काय झालं, तो होता उरला नाही अपेक्षा या त्रयपदाची. आता काय उरलं नाही, तो आता स्वतः परमात्मा स्वरूप झाल्यावर आता परमात्मा सत आहे, चित आहे, आनंद आहे हे जाणण्याची काय गरज राहिली.
आपल्या व्यंकटेश स्तोत्रामध्ये म्हटलं ना, कन्या देऊनी या कुळ मग काय विचारावे. त्यांनी असं म्हटलंय की अहो, ही सगळी चौकशी कुठपर्यंत, जो त्या स्थळाची चौकशी जोपर्यंत मुलगी द्यायची आहे तोपर्यंत. आता मुलगी देऊन झाल्यानंतर जर तुम्ही हे लोक कसे आहेत काय नाही, यांचे स्वभाव काय, यांचे संबंध कोणाशी आहेत, यांनी पैसा कसा मिळवला आहे, कसे वागतायत, आता संबंध संपला म्हणाले. आता ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. सत्यचित्त आनंद ही परमात्म्याला सच्चिदानंद म्हणणं, ही इन्फॉर्मेशनची आता काय गरज आहे. त्यानंतर कन्या देऊनी कुळ मग काय विचारावं. आता एकदा मुलगी दिल्यानंतर ही सगळी चौकशीची गरज काय. तसं आता एकदा परमात्मा भेटल्यानंतर तो सच्चिदानंद म्हणतात का, तुम्ही निर्विकल्प म्हणतात का, उदासीन म्हणता आहात, काय म्हणतात त्याच्याशी आता आपल्याला काही घेणं देणं नाही. आता तुकाराम महाराज म्हणतात तसं, आता दिवस 4 खेळी मेळी. आता फक्त आनंद आहे की 4 दिवस काय जे इथे या जगात राहायचा आहे तो आनंद उपभोगायचा आहे बस, असं त्यांनी इथे आपल्याला म्हटलंय. की वदली इथे काय झालं, होता उरला नाही अपेक्षा या त्रयपदाची. आता ह्या माहितीची अपेक्षा काही उरली नाही. स्वस्वरूपाचा बोध होता ही त्रयपदे तत्वता निमिषही न लागता नष्ट होती. एका क्षणात ती नष्ट होतात, त्यांचं प्रयोजनच संपून जातं. आणि एक आहे आपल्या वैदिक परंपरेचा एक नियम आहे, या जगात निष्प्रयोजन काही नाही. माझं जीवन जगताना ज्याचं ज्याचं प्रयोजन आहे ते मला आवश्यकच आहे. याचा संग्रह टाकून द्यावा का, त्याचा संग्रह करू नये का. आपण फार मोठे अधिकारी असलो तर गोष्ट वेगळी, पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींचं प्रयोजन आहे त्याचं आहेच. आम्हाला झोपायला जर कॉट लागत असेल तर प्रयोजन आहे, आम्हाला ब्लड प्रेशर असेल तर गोळी घेणं प्रयोजन आहे, आम्हाला जर कुठलं दुखणं असेल तर त्या दुखण्यावर इलाज करणं प्रयोजन आहे. निष्प्रयोजन नाही. आता काय, आता इतकं झालं, आता काय करायचं, काय करायचं नाही, प्रयोजन आहे. देह आहे, त्या देहाकरता त्याचं प्रयोजन आहे. आणि म्हणून ह्या जगामध्ये ज्याचं प्रयोजन उरत नाही आपल्याकरता, ती गोष्ट आपल्याकडे राहत नाही. आपण ती आपोआप टाकू शकतो. म्हणजे आपल्याला नको म्हणून टाकण्याची गरज नाही, ती आपोआप सुटते. ती सुटली पाहिजे, टाकली नाही पाहिजे. हे सुटतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं स्वस्वरूपाचा बोध होता ही त्रयपदे तत्वता निमिषही न लागता नष्ट होती, निघून जातात. आता आपलं जर ब्लड प्रेशर गेलं, डायबिटीस जर बरा झाला, तर कशाला डॉक्टर म्हणतील अजून डायबिटीसच्या गोळ्या खा म्हणून. तेव्हा तिला आता काही खाऊ नका, काही गरज नाही आहे, तुम्हाला आता बीपी नाही आहे, तुम्ही सोडून द्या, आता या गोळ्या घ्यायची गरज नाही. आपोआप सुटल्या. आपण म्हणतो अहो सुटल्या, त्या बीपीच्या गोळ्या सुटल्या, त्या एवढ्या डायबिटीस करतात, हे एवढ्या प्रकारची औषधं घेतो, सगळी औषधं सुटली, ती सोडली नाही, आपली ती सुटली. तसं आहे. ते म्हणाले एकदा परमात्मा प्राप्त झाला की ही सगळी इन्फॉर्मेशन उपनिषदांची सुटली. म्हणजे आता उलट्या बाजूने उपनिषदांचा अभ्यास केला तरच परमात्मा प्राप्त होतो का. उपनिषद म्हणतात नाही, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुतेन. नाही होत. मग कशाने होतो. यमे वैश वृणुते ते नलम, त्यांनी स्वीकारलं की होतो. मग त्यांनी स्वीकारल्यावर तो शहाणा आहे का अडाणी आहे, काही फरक पडत नाही. तो अडाणी असला तरी सुद्धा त्याला परमेश्वर प्राप्त झालेलं आहे. त्याला उपनिषदांचं वाक्य नको. म्हणून आपण आत्तापर्यंत जे पुन्हा पुन्हा म्हणत आलो ना, की ज्ञान आणि अज्ञान याची एक पंगत होते, भक्ती आणि अभक्ती याची एक पंगत होते. म्हणजे इथे भेदच राहत नाही, भक्ती आहे का अभक्ती आहे. आणि म्हणून नाथांच्या घरी तो कामाला येणाऱ्या बाईंचा तो लहान मुलगा गावबा कशा करता यायचा. नाथ म्हणाले याला रोज पुरणाची पोळी खायला आवडते, येऊ द्या आमच्या घरी. तो रोज पुरणाची पोळीचा देवाला नैवेद्य आहे म्हणून तो रोज घरी त्यांच्या जेवायला यायचा. आणि जेव्हा नाथांना देह सोडायचा असं म्हटलं नाथांनी, तेव्हा त्यांच्या भक्तांनी शिष्यांनी म्हटलं हो पण तुमचं भावार्थ रामायण चालू आहे, अजून पुरं नाही झालं, ते पुरं करावं लागेल. नाथांनी सांगितलं गावबा पुरं करील, ज्याला अ आ इ सुद्धा माहीत नाही, ज्याला अक्षर ओळख माहिती नाही, तो ते रामायण पुरं करील. म्हणजे लौकिकात आमच्या दृष्टीने हे सगळं शिक्षण, हे सगळं प्रयोजन आम्ही आमच्या पद्धतीने चाललो तेव्हा आहे. पण त्या आत्मतत्वाच्या प्रांतात गेल्यानंतर सगळंच प्राप्त आहे. आणि जे ज्याला जे आवश्यक आहे ते प्राप्त आहे. गुरुदेव रानड्यांच्या चरित्रामधले प्रसंग आहेत.
की पूर्णपणे अडाणी असलेल्या मनुष्याच्या पुढे, ज्याला काही इंग्रजीचा गंध नाही, त्यांच्या पुढे ते पत्र दिलं आणि त्यांनी ते पत्र यांच्या समोरच, रानडेंच्या समोरच ते पत्र महाराजांना वाचून दाखवलं. ते म्हणाले, अहो तुम्हाला मराठी सुद्धा येत नाही, मला इंग्रजी, आणि मला काय माहिती, समोर आलं मी वाचलं. म्हणजे हे आम्हाला चमत्कार वाटतात, हा चमत्कार नाही, हे अध्यात्मशास्त्र आहे. ज्या शास्त्रामध्ये आत्मा हा प्रधान आहे त्याचं शास्त्र आहे ते. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आपल्याला की ह्या बाकीचे सगळं जे प्रयोजन आहे ते तिथपर्यंत आहे जोपर्यंत आत्मा आम्हाला कळत नाही, आत्मा आम्हाला प्राप्त होत नाही, आणि आम्हाला कळो न कळो, पण ज्याला प्राप्त झाला आहे अशा सत्पुरुषाची कृपा होत नाही, किंवा जो आत्मा आहे त्याच्याशी आमचा संवाद साधत नाही. म्हणजे आत्म्याशी संवाद साधायला ज्ञानच झालं पाहिजे असं नाही, फक्त त्याच्याशी कोणत्याही पद्धतीने संवाद साधता आला पाहिजे. म्हणून या भक्ती मार्गामध्ये त्यांनी म्हटलंय ना की भक्ती करत राहा, भगवंत त्याला त्याच्यावरती नक्कीच आपली कृपा वळवेल, आणि तो जेव्हा वळवेल तेव्हा तो प्राप्तच आहे, आणि तो प्राप्त आहे तेव्हा सगळंच प्राप्त आहे. त्याकरता अनेक उदाहरणं आहेत, आपल्याला काही ती घ्यायची आत्ता गरज नाही. ते वेळी वरिसोनी मेघू, समुद्र होऊनी बोधू, सरे दाऊनी मागू राहे जैसा. आता पूर्ण रूपकाने विषय सांगितला त्यांनी. आपल्याला काय सांगितलं तर म्हणाले, ते वेळी वरिसोनी मेघू, मेघापासून सुरुवात केली, मेघाच्या निर्मितीपासून, निर्मितीला शेवट केला काही म्हणू, किंवा निर्मितीपासून सुरुवात केली. समुद्राच्या पाण्यापासून वाफ होऊन तो मेघ तयार झाला, तो आकाशामध्ये गेला, आकाशात गेल्यानंतर तो बरसला, तो बरसल्यानंतर त्याचं पाणी पृथ्वी तलावर आलं, पृथ्वी तलावर आलेलं पाणी कुठल्या डबक्यात राहिलं, कुठल्या ओहळाला जाऊन मिळालं, कुठल्या नाल्याला जाऊन मिळालं, ते सगळं पाणी नदीला जाऊन मिळालं, ती नदी समुद्राला जाऊन मिळाली, आणि समुद्राच्या ठिकाणी मिळाल्यानंतर पुन्हा मेघ निर्माण व्हायचा तर त्या समुद्राच्या जलापासूनच निर्माण झाला. म्हणजे या मेघाच्या बरसण्यापासून त्या समुद्राला ते पाणी जाऊन मिळेपर्यंत या बाकीच्या कशाला अस्तित्व आहे का? त्यांनी दृष्टांत असा दिला, फक्त समुद्र खरा, हे बाकीचं सगळं आहे, हे सगळं चक्र आहे, हे चक्र महत्वाचं का असं ते सांगतात. ते वेळी वरिसोनी मेघू, समुद्र होऊनी ओघू ओघ, सरे दाऊनी मागू राहे जैसा. जेवी मेघ निजांगे वर्षून, सरितेचा ओघ होऊन, समुद्राशी मिळून संपत असे. म्हणजे मेघ मेघ स्वरूप जो झाला तो समुद्राच्या जलेच भला. म्हणजे तो मेघाला मेघ पण कशाने आलं? समुद्राच्या जलानीच आलं. क्षणैक ओघ स्वरूपाला केले मात्र धारण, त्या जलानी ओघ रूपाला धारण केलं, त्या मेघाला आता बदलून त्याचा ओघ झाला. एवंच समुद्र जळची मेघ झाले, ओघ स्वरूपातेची आले, आणि शेवटी विलया गेले, जेथून झाले तेथेच. म्हणजे पुन्हा समुद्राला जाऊन मिळाले. मेघ तोही समुद्र जल, ओघ तोही समुद्र जल, आणि ज्यासी मिळाले तेही जल, कंसात समुद्र जल, समुद्राचेच. येथे मेघ ओघ या नावासी, मिथ्यत्व ये निश्चयेसी, सत्यत्व सिंधू जलासी असे मात्र. फक्त समुद्राच्या पाण्याला इथे सत्यत्व आहे, बाकी सगळ्याला मिथ्यत्व आहे. मिथ्यत्व याचा अर्थ त्याला अस्तित्व आहे पण त्याला सत म्हणजे सत्ता नाही, ते टिकत नाही. आता इथे मर्यादित दृष्टांत आहे. समुद्र जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंतचा दृष्टांत आहे. जेव्हा सगळाच प्रलय होईल तेव्हा तेही जल राहणार नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं, येथे मेघ ओघ या नावासी, मिथ्यत्व ते निश्चयेसी, सत्यत्व सिंधू जलासी असे मात्र. मेघ ओघ संगम जाणी, ऐसे हे शब्द तिन्ही, समुद्र जला दाखवूनी संपतात. कोणताही शब्द उच्चारला तरी तो प्रत्येक शब्द समुद्राचंच वर्णन करतो. म्हणजे आम्ही काहीही बोललो तरी शेवटी आम्ही त्या आत्मतत्वाचंच वर्णन करतो, कारण त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, मग तेथे नाही मेघपण, वा ओहोळाचे स्वरूप जाणं, किंवा संगमाचे लक्षण न येई प्रत्यया. सिंधूजवळ काही नाही, सागराजवळ यातलं काहीच नाही. तिथे काही गंगा वेगळी आहे, तिथे संगम झाला आहे, तिथे मेघ आला आहे, असं काही नाही. शेवटी तो सागर सागर रूपाने एकत्र आहे. किंवा चोरीच्या मालाचे ठिकाण, आता अगदी वेगळाच दृष्टांत दिला.
म्हणाले माग संपे दाखवून तेवी सच्चिदानंद शब्द जाण वस्तू दावून संपली. तिथे वर त्यांनी त्याच्याकरता घेतलंय सरे दावूनी मागू राहे जायचा. म्हणाले एकदा आपण गंगासागरपर्यंत प्रवास करायचा. कुठे जायचं? गोमुखाला जायचं. गोमुखापासून गंगासागर इथपर्यंत गंगेचा सगळा प्रवास आहे. सगळा तिचा किनारा जर आम्हाला बघायचा तर गंगा आम्हाला मुळाशी पाहिली आम्ही, जिथे निर्माण होते तिथे, आणि जिथे तिचं सगळ्यात शेवटी सागराला जाऊन मिळते ते तिचं स्थान. तिथपर्यंत जर आम्ही गंगेचा प्रवाह बघितला तर हा सगळा प्रवाह सरे दावूनी मागू मार्ग दाखवला की त्या ओहोळाने त्या जिथून आम्ही सुरू करू तिथून त्या मेघापासून राहे जैसा. पण यांनी मार्ग दाखवले, पण ज्याचा दाखवला तो आहे तिथेच आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, ही जी शब्दरचना आहे उपनिषदांची ती फक्त त्याच्याकडे निर्देश करते, बोट दाखवते की हे आहे, एवढंच. मार्ग दाखवला, विषय संपला. जो त्या मार्गावरून निघाला, ज्यांनी त्याचा अनुभव घेतला. आता ते शब्द कशाला पाहिजेत? आता त्याचं दिग्दर्शन कशाला पाहिजे? की नाही, काही दाखवण्याची गरज नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मग तेथे नाही मेघपण वा ओहळाचे स्वरूप जाणं किंवा संगमाचे लक्षण न येई प्रत्यय किंवा चोरीच्या मालाचे ठिकाण. किंवा आता जसं सगळे CID बघा, दस्तक बघा, सगळे जेवढे म्हणून काही सिरियल्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या त्या गुन्ह्याचा तपास लावायचा आहे. म्हणजे तपासाचा कार्यक्रम कुठपर्यंत, जर अर्ध्या तासात एपिसोड संपणार असेल तर अर्ध्या तासाच्या शेवटी जेव्हा 1 मिनिटावरती सिरियल संपायची वेळी येते त्यावेळी त्यांना ती जागा सापडलेली असते. एकदा जागा सापडली, एकदा खुनी सापडला, विषय संपला. आता कसला तपास करणार आहे? म्हणजे चोरीचा माल कुठे लपवून ठेवला याचा मार्ग एकदा कळला आणि त्या मार्गाने तो चोरीचा माल सापडला की विषय संपला. तिथे पुढे काही शिल्लक राहत नाही. तसंच हे सच्चिदानंद पद आहे. म्हणाले या पदाचं काम कुठपर्यंत? जिथपर्यंत त्या मार्गावर चालतो आहे तिथपर्यंत. एकदा तिथे जाऊन पोचलो आणि त्या आत्मतत्वाला प्राप्त केलं की त्याचं आता काही शिल्लक राहत नाही. तसं त्यांनी म्हटलं की फळ विऊनी फुल सुके फळ नाशे रस पाके तोही रस उपखे तृप्तीदानी. पुन्हा एक वेगळं चक्र सांगितलं. पहिल्यांदा फळ आलं तर फळ म्हणाले आता मुळापासून सुद्धा घेतलं तरी पहिल्यांदा बी घेतलं, बीपासून झाड आलं, झाडाला शाखा पल्लव आलं, त्या शाखा पल्लवाला फुल आलं. म्हणजे कुठूनही सुरू करा. यांनी फळापासून सुरू केलं. फळ विऊनी, ते फळ फुलतं आणि त्या फळातून त्या फुलातून म्हणजे ते फळ जे आहे ते त्याच्यातून निर्माण होतं त्या फुललेल्या फुलामधून. तर फळ विऊनी फुल सुके म्हणजे फळाला निर्माण करून मागचं फुल सुकायला लागतं. पुढे फळ नाशे रस पाके. नंतर काय होतं, डाळिंबाचा रस काढला, संपलं डाळिंब, फळ संपलं, त्याचा नाश झाला, रस मिळाला आम्हाला. तोही रस उपखे, तोही नष्ट होतो, तोही संपतो. कसा? तृप्तीदानी. ज्यानी त्या डाळिंबाचा रस प्यायला तर म्हणून काय सुंदर रस आहे, फारच छान आहे, कुठल्या बागेतला डाळिंब आहे माहीत नाही पण चव खूप सुंदर आहे. झालं, त्याला तो तृप्त झाला तो रस पिऊन, विषय संपला. म्हणाले सुरू कुठून झाला? त्या म्हणजे फुलांनी त्या फळाला जन्म दिला आणि ते सुकलं, त्या फळांनी रस दिला, त्याचं प्रयोजन संपलं. त्या रसाने तृप्ती दिली, रसाचं प्रयोजन संपलं. आणि म्हणून या फळाते निर्मुन फुल सुके आपण फळ रसाते प्रसवून फलत्व टाकी. आणि म्हणून म्हणाले रस आपुला रसपणा तृप्ती देऊनी निमे जाणा तेवी सच्चिदानंदपणा वस्तू दावून हरपत. तसं म्हणाले हे सच्चिदानंदपण आहे ते वस्तू दाखवून संपतं. ह्याचंच व्यावहारिक ज्याला आपण वापर म्हणा किंवा बरोबर दाखला म्हणा किंवा घटना म्हणा, त्याला समांतर काय आहे? मनुष्य प्रपंचामध्ये आहे. आई वडील म्हणजे अध्यात्मशास्त्र काय सांगतं की हे सगळे एकमेकांना भेटतात. हे सगळं जे भेटणं आहे हे क्षणकालापुरतं आहे. ही सगळी नाती क्षणिक आहेत. की आपल्याला असं वाटतं ही काय भाषा आहे, ही फार कठोर आहे, की आपल्याला आवडत नाही. पण त्यांनी सांगितलं प्रत्येकाचं काहीतरी प्रयोजन आहे. की आईवडील आहेत, आईवडिलांनी मुलांचा जन्म दिला, त्यांना वाढवलं, त्या मुलांचं सगळं जीवन सुस्थिर केलं. मुलांचं काम आहे आईवडिलांच्या विषयीचं कर्तव्य पूर्ण करणं.
ते सगळं कर्तव्य योग्य प्रकाराने शेवटपर्यंत निभावणं. आईवडिलांचं जीवन आहे तोपर्यंत हे सगळं करणं त्यांचं कर्तव्य आहे. पण त्यांचं जीवन संपल्यावर प्रयोजन संपलं. आता याचा प्रपंच आहे. यांच्या प्रपंचामध्ये मुलं बाळं आहेत. मुलं बाळांना शहाणं केलं, मुलं बाळं त्यांच्या ठिकाणी स्थिर झाली. आता मुलं बाळांच्या प्रपंचात आम्हाला काय रस आहे? आम्हाला त्यात पडायचं काही कारण नाही आहे. कारण आता आमचं प्रयोजन नाही त्यांच्या जीवनामध्ये असण्याचं. म्हणजे अध्यात्मशास्त्र जे आम्हाला सांगतं की आता वानप्रस्थाश्रम आहे. या वानप्रस्थाश्रमामध्ये आपल्याला अलिप्तपणा आलाच पाहिजे हे सांगताना तुम्ही सगळं सोडा म्हणून नाही सांगत. ते म्हणतात आता काही जेवढंच दखल घेण्या एवढं आहे तेवढंच आपलं प्रयोजन आहे, त्याच्यापेक्षा अधिक प्रयोजन नाही. जिथे आपलं प्रयोजन नाही तिथे जर आपण अडकत गेलो तर ती आसक्ती आहे. आणि जेवढं प्रयोजन आहे तेवढं करत गेलो तर ते आपलं कर्तव्य आहे. की ते कर्तव्य आहे. मुलं काहीतरी करतायत, मुलांचा आत्ता हा मार्ग त्यांनी स्वीकारला, हा नक्की चुकलेला आहे हे आम्हाला कळलं तर आमचं सांगणं काम आहे की बाबा आम्हाला असं वाटतं की एवढे पैसे खर्च करू नको, आम्हाला असं वाटतं ही नोकरी तू स्वीकारू नको, आम्हाला असं वाटतं या बाबतीत तू दुर्लक्ष करू नको. सांगणं काम आहे. आपण सांगणं एवढंच प्रयोजन आहे. पण त्यांच्या प्रपंचामधला प्रत्येक निर्णय माझ्या मनाप्रमाणे घ्या आणि तो मी घेईन हे निष्प्रयोजन आहे. ते तिथे थांबलंच पाहिजे. म्हणून त्यांनी दृष्टांत दिला की फूल आहे ते सुकून फळाला त्यांनी जन्म दिल्याबरोबर ते सुकलंच, त्यांनी आपलं अस्तित्व संपवून टाकलं. त्या फळाने रस झाल्याबरोबर आता माझं अस्तित्व संपेल. स्वीकारलंच पाहिजे की त्याच्यापासून आपण दूरच गेलो पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपल्याला इथे सांगितलं की प्रत्येकाला त्याचं काही प्रयोजन आहे. आपण आपल्या जीवनामध्ये कशा करता जन्माला आलो आणि आपल्याला काय प्रयोजन आहे हे एकदा आपल्या आयुष्याचं हे एकदा आपण निश्चित केलं की आपल्याला दुःख होणार नाही की अरे हे असं केलं नाही, असं ऐकलं नाही, हे असं घडलं नाही, काही कारण नाही. आणि म्हणून ते पुढे म्हणतात का म्हणजे जे तत्वज्ञान आहे ना त्याची अंतिम स्थिती आणि त्याची साधना अवस्थेतली स्थिती या दोन्हीही एकमेकांना छेद देत नाही. एवढंच सांगायचं की ते जे अंतिम स्थितीला जातं त्या स्थितीला पोचताना सुद्धा जो मार्ग सांगितलेला आहे तो मार्ग त्याच्याशी पोचल्यानंतरचे जे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म सांगणार आहेत. आणि म्हणून जेव्हा काही विपरीत सांगितलं जातं तेव्हा ते मान्य होत नाही तत्वज्ञानाला. कारण तुम्ही जीवनात ऐशाराम करा आणि तुम्हाला तत्वज्ञान प्राप्त होईल, तत्वाचं दर्शन होईल, होणार नाही. असं अनेक आहे. आपल्याला सगळ्याच गोष्टी इथे बोलता येतात असं नाही. त्यामुळे अनेक लोकांनी अनेक पंथ निर्माण केले. त्या पंथामध्ये त्या परमात्म्याला केंद्रस्थानी न ठेवता त्या महंताचा स्वार्थ जर केंद्रस्थानी आला तर तो मार्ग काही त्याला परमात्म्यापर्यंत पोचणार नाही. परमात्म्यापर्यंत पोचवण्याचा मार्ग हा त्याच पद्धतीने जाईल जे परमात्म्याचे गुण आहेत. त्यामुळे एक आपला विज्ञानामधला एक साधा सिद्धांत जो व्यवहारात आपण बघतो की सजातीयच एकमेकांच्या मध्ये एकजीव होऊ शकतात. विजातीय गोष्टी एकमेकांच्या मध्ये मिसळून जाऊ शकत नाही. वाळू आणि साखर एकमेकात मिसळत नाही. वाळू वाळूत मिसळते, साखर साखरेत मिसळते. त्यामुळे परमेश्वराशी मिसळायचं असेल तर त्याच दैवी गुणांचा अवलंब करायला पाहिजे. मग उगाच का भगवंतांनी आपल्याला 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपत्ती सांगितली? तेवढ्याकरताच सांगितली की काय टाकावं काय स्वीकारावं याच्याकरताच सांगितली आहे. आणि म्हणून त्यांनी इथे पुढे म्हटलंय की का आहुती अग्नी हातू घालून ओसरे हातू सुख चेवूनी घितू उगार आहे. म्हणाले का आहुती अग्नी हातू, अग्नीमध्ये आहुती टाकली, आपला हात बाजूला झाला, आपलं काम संपलं. अग्नीला आहुती द्यायची होती, आपण दिली, आपला विषय संपलेला आहे. तसंच म्हणाले की गाणं सुमधुर आहे, गाणं गायलं आहे, त्या गाण्याचा जो आनंद आपल्या गळ्यातून जेवढा देणं शक्य आहे तेवढा गायकाने दिला आहे, तो देऊन तो गायक निघून गेला. आणि म्हणून आपल्याकडे कोणतंही सूक्त असो, कोणताही ग्रंथ असो किंवा हे एवढे सगळे वेद आहेत, या सगळ्यामध्ये कुणी लेखक आपली उपनिषदांमध्ये सुद्धा आपली परंपरा, मी हा अमुक अमुक अमक्या ठिकाणी जन्माला आलो, अमक्या ठिकाणी राहिलो, माझी ही परंपरा आहे, तो ठेवून जात नाही मागे. तो म्हणतो सांगणं एवढं माझं काम आहे,
मला जे कळलं तेवढं मी सांगितलं, माझं सांगण्याचं काम, माझं प्रयोजन संपलं. माझं नाव कशाला पाहिजे? आपल्याकडे जी प्रसिद्धी परांगमुखता आहे त्याच्या मागचं कारण हे आहे की प्रयोजन कशाचं आहे, हा बोध समाजापुढे ठेवणं एवढंच त्याचं प्रयोजन. व्यक्ती हे प्रयोजन नाही. आता उलट आहे, आता व्यक्ती आणि व्यक्तीचं प्रोजेक्शन एवढंच प्रयोजन, त्याच्यातून काही निर्माण व्हावं हे प्रयोजनच नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं किंवा आहुती वन्ही भीतरी, अग्नीमध्ये आहुती टाकली, टाकून हात फिरे माघारी, वा सौख्य उपजवनी निर्धारी, गायन बंद होत असे. गाणारा आपलं दुसऱ्याला सुख दिलं की गाणं बंद झालं, पुन्हा तो तिथे दुसऱ्याला हैराण करत राहत नाही. आपल्याकडे कवी करता असं म्हटलंय की म्हणाले कवी जो असतो त्या कवीला आपल्या काव्याचं फार प्रेम असतं आणि दुसऱ्याला सारखं काव्य ऐकवावं असं त्याला वाटतं. आणि म्हणून म्हणे तो कुणीही आला की त्याला ते आपलं काय काव्य आहे ते तो ऐकवण्याचा प्रयत्न करतो. तर मला आता ते मूळचं वचन आठवत नाहीये, संस्कृत आहे मुळामध्ये. तर त्यांनी म्हटलंय की म्हणाले लांबून कवी येताना दिसला की लोक म्हणतात अहो अहो तो कवी नावाचा वेडा येतो आहे इकडे, पळा पळा पळा, नाही तर तो आपल्याला हैराण करेल. कारण असं आहे, त्याला त्याचं काव्य दुसऱ्याच्या माथी मारायचं आहे ऐकवून, दुसऱ्याला काय रस आहे. इथे त्यांनी असं म्हटलंय की ज्या दुसऱ्या करता, म्हणजे आपल्याकडे इथे जे मूळ संस्कृतीचं एक सूत्र आहे की त्यांनी असं म्हटलंय की यज्ञ ही आमच्या संस्कृतीची बेसिक संकल्पना का, ही मूलभूत धारणा का. कारण आमची संस्कृती असं सांगते काहीतरी दिल्याशिवाय काही प्राप्त होत नाही, काहीतरी दिलं पाहिजे. देणं हे या जगामध्ये आपलं काम आहे. म्हणजे आपण जसं मी ह्या सगळ्याचा अर्थ लावून मी आपला माझ्याप्रती एक प्रार्थना तयार केलेली आहे की आपण सकाळी उठतो तेव्हा जेव्हा देवाला नमस्कार करून घराबाहेर पडतो तेव्हा असं वाटतं की प्रार्थना अशी करावी की भगवंता या जगामध्ये आम्ही देण्याकरता जन्माला आलो, घेण्याकरता नाही. तर आम्ही आता घराबाहेर जे पडू ते आम्ही दुसऱ्याला काही ना काहीतरी रूपामध्ये मदत करू, काही ना काही आमच्याकडनं चांगलं घडेल, त्याच्याकरता आमचा दिवस तू चांगल्या प्रकाराने घालव. आणि रात्री मात्र आम्ही देण्याकरता जन्माला आलोय असं नाही म्हणणार. आता आम्हाला झोपायचं आहे. आता त्याला प्रार्थना अशी आहे की भगवंता जे काही दिवसभरात केलं त्याचा एवढाही अहंकार आमच्या ठिकाणी निर्माण करू नकोस. हे सगळं तुझ्या कृपेने झालंय. जर काही चांगलं झालं असेल तर, जर चुकलं असेल तर त्याची क्षमा याचना तुझ्याकडेच आहे. पण तुला सर्वस्वी शरण आहोत, आता तू आम्हाला सांभाळ. म्हणजे आमच्यातला जो अहंकार आहे तो अहंकार दूर व्हायला मदत होते. कारण आम्ही जेव्हा झोपतो त्यावेळी आम्ही त्याच्याच जवळ जातो ना. त्याच्या जवळ जातानाच आम्ही निरहंकारी होऊन गेलो तर आमच्यातला अहंकार दूर होईल. आणि दिवसभरामध्येच अहंकार घेऊन वावरलो तर आमचा दुसऱ्याशी जी इंटरॅक्शन आहे ती कधी सुखाची व्हायची. काही ना काहीतरी भांडण, काही ना काहीतरी वितंड, काही ना काहीतरी तंटा, मनामध्ये काहीतरी संशय, आमच्या प्रवृत्तीमध्ये ज्याला संकुचितपण म्हणतो ते आजच्यापेक्षा उद्या, उद्यापेक्षा परवा वाढत जाईल. आणि आम्ही जर तो संकोच सोडला तर आम्ही आजच्यापेक्षा उद्या अधिक चांगले, उद्यापेक्षा परवा अधिक सोडायला शिकू. ह्या जगामध्ये मी द्यायला आलोय म्हणजे काय, आम्ही काही मोठे कोणी कुबेराचे वंशज लागून नाही गेलो किंवा असे काही आम्ही काही फार मोठं घेऊन नाही आलेलो की कोणत्याही रूपामध्ये देण्याची आमची ताकद आहे. पण एक आहे की प्रत्येकाला देवाने दिलेली एक ताकद नक्की आहे, ती म्हणजे क्षमाशीलता. की परिसीमेच सोडता आलं पाहिजे. आम्हाला सोडताच येत नाही, कोणतीच गोष्ट आम्ही विसरू शकत नाही. आणि म्हणून आम्ही देण्याकरता जन्माला आलो आहोत. आम्ही दुसऱ्याला देऊ तर आनंदच देऊ, त्याचं जे वेडवाकडं आहे ते पचवून आनंदच देऊ. काय करायचं आहे त्या सगळ्या वेडेवाकड्याशी आपल्याला. असो, आपला विषय दुसरीकडे चालला, पण भूमिका एकच आहे अशी की एकदा जे करायचं आहे ते कर्तव्य. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की माऊलींच्या या लिखाणामध्ये सुद्धा व्यवहारामध्ये आपल्याला भगवद्गीतेतला कर्मयोग पुन्हा डोकावतोच आहे की अग्नीला आहुती दिली, आम्ही बाजूला झालो, बस आमचं जे कर्तव्य कर्म आहे केलं, संपला विषय. तर तसं ते म्हणतात, नाना मुखा सुख दाऊनी आरिसा जाये निगोनी, का निदेले चेवउनी चेवविते जैसे. म्हणाले आरसा आहे
खूप सुंदर लोकांनीच माझ्या इथे यावं आणि त्यांनी आपला चेहरा बघावा, कुरूपाने पाहू नये, असं काही आरसा म्हणत नाही. आरसा काय करतो, येईल त्याला त्याचा चेहरा दाखवतो. कुणी तिथला आरसा उचलून ठेवला तो निघून जातो. तो म्हणतो आता प्रयोजन नाही कुणाला इथे येऊन चेहरा बघण्याचं, त्यामुळे माझं काम संपलेलं आहे. किंवा माणूस गाढ झोपला आहे, त्याला सकाळी लवकर उठायचं आहे, त्याला उठवणारा येतो आणि काय करतो, म्हणतो की सांगितलं होतं ना 5:30ला उठवा, 5:30 वाजले तर का आता उठा. मग त्या उठवलं की तो निघून जातो. तो म्हणतो माझं काम संपलं. अगदी आपल्यापुरतं जरी नाही घेतलं, म्हणजे माणूस म्हणून जर त्याला 4 वेळा उठवायला जाईल तर घड्याळाचा गजर सुद्धा 4 वेळा वाजत राहील. कारण तो म्हणेल की म्हणजे माणूस, आता लोक म्हणतातच ना की माणूस काय आणि मशीन काय सारखंच आहे. माणसाने उठवलं काय आम्हाला घड्याळ उठवेल, घड्याने उठवलं तर टेलिफोनवर गजरलो, त्याच्यावर नाही लावला तर मोबाईलवर गजरलो, कुणीतरी आमचं काम करून देईल. म्हणजे या जगामध्ये मी इनडिस्पेन्सिबल नाही, माझ्याशिवाय ह्या जगात कुणाचं काहीही अडत नाही. मी नसलो तरी त्याला अनेक पर्याय आहेत. त्यामुळे मी असलो म्हणजे सगळं जग ठाकठीक चालेल, सगळं आलवेल आहे. मी नसलो म्हणजे या जगामध्ये काहीतरी उणीव, म्हणाले कोणालाही उणीव पडणार नाही. आपण असणे आणि नसण्याने काही फरक पडणार नाही. ते म्हणाले प्रत्येकाने तेवढं काम केलं, त्याला जेव्हा जायचं आहे तसं ते नाटकातल्या नटाची पण म्हणता येईल. जर दृष्टांतच द्यायचा तर एंट्री आणि एक्झिट तसंच आहे की नाही. तो नट एंट्री आपल्या संवादापुरती घेतो, आपले संवाद झाल्यावर तिथे थांबला तर त्याला हाकलून देतील आतमध्ये. ते म्हणतील आता तुझी एक्झिट आहे, तू थांबला कसा इथे स्टेजवरती. तेवढंच प्रयोजन आहे. म्हणून वा मुख चुकाला दावी आणि आरसा निज कार्य संपवी, वा निजलेल्यास जागे करवी नि जाय जागे करविणारा. झोपलेल्याला उठवतो तो निघून जातो. तैसा सच्चिदानंद चोखटा दाऊन द्रष्ट्या द्रष्टा, तिन्ही पदे लागती वाटा मौनाची या. आता ते त्यांच्या विषयाच्या संपण्याकरता त्या मुद्द्यापाशी आले. ते म्हणाले तसंच आहे, ही सच्चित आनंद ही पद आहेत ना, ती सुद्धा सगळीच उपनिषद म्हणू आपण. एवढी 3 पदाकरता विषय चाललाय असं नाही, प्रतीक आहे. तैसा सच्चिदानंद चोखटा दाऊन द्रष्ट्या द्रष्टा. हा जो द्रष्टा आहे, ह्या द्रष्ट्याला तो जो मूळ द्रष्टा, त्याचं जे स्वरूप, मूळ स्वरूप, ते स्वरूप दाखवतं. आणि तिन्ही पदे लागती वाटा मौनाची या, आणि तिन्ही पद मौन होऊन जातात, ते त्या मौनाच्या वाटेने निघून जातात. तैसे सच्चिदानंद शब्द तिन्ही द्रष्ट्याला निजरूप दावनी, म्हणजे सद्वस्तू दावनी मौनवरिती, का की दावण्यापलीकडे काही न उरे शब्दाकडे. शब्दाचे शब्दत्व रोकडे आहे फिके वस्तू ठाई. शब्द टिकत नाही म्हणाले वस्तूच्या ठिकाणी, म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी शब्द फिका आहे. तसंच शब्दाचं शब्दत्व हे जे रोकडं आहे फिके वस्तू. आम्ही म्हणतो अगदी शब्दांनी शब्दात सांगा, हे असं झालं पाहिजे, हे असं घडलं पाहिजे, किंवा हे असं घडलं आहे, हे असं आम्हाला कळलं आहे, असं कुणीतरी सांगा. तर हे जे आहे ते म्हणाले सांगणारा काय सांगेल. तुकाराम महाराजांनी एवढे हजारो अभंग लिहून आपले अनुभव सांगितले. ते अनुभव, सांगितलेले अनुभव वाचून आमच्यात काय फरक पडला, काही नाही पडला. कारण शब्दाला रोकडे पण तिथे पण आहे. माऊलींनी आपल्या शब्दांनी सांगितलं, प्रत्येकाने व्यासांपासून. आता व्यास तर स्वतःच म्हणतात ऊर्ध्व बाहुर विरोमेश न च कश्चित शृणोती माम, धर्मार्थश्च कामश्च सद्धर्म किम न सेव्यते. हा धर्म का नाही कोणी से, म्हणाले साधी गोष्ट आहे, मी कंठरव करून आता थकलो. व्यास म्हणतात दोन्ही हात वर करून मी सांगतोय, ऊर्ध्व बाहुर विरोमेश न च कश्चित शृणोती माम, कुणीही माझं ऐकत नाही. धर्मार्थश्च कामश्च सधर्म किम न सेव्यते. धर्माधिष्ठित असणाऱ्या इच्छा, आकांक्षा, कामना, वासना आणि अर्थार्जनाच्या पद्धती हाच खरा लाभदायी धर्म आहे. हे म्हणाले मी कंठरव करून सांगतो, कोणी माझं ऐकत नाही. तर तसं यांना इथे म्हणायचं आहे की हे जे आहे, हे जे सच्चिदानंद पद आहे, याचं काम काय, तो आधी शब्दांनी सांगतो. का की दावण्या पलीकडे काही न उरे शब्दाकडे. शब्द फक्त निर्देश करू शकतो, त्याच्याकडे तो निर्देश करू शकतो. अंगुली निर्देश आहे फक्त. शब्दाचे शब्दत्व रोकडे आहे फिके वस्तू ठाई. त्या वस्तूच्या ठिकाणी तो शब्द काही टिकत नाही. शब्दत्व संपणे हेच त्याचे मौन धरणे. शब्द संपले आता, म्हणून वेद काय म्हणतो, नेती नेती. वेदांनी नेती नेती का म्हटलं,
की त्याच्या रूपापुढे आमचे शब्द संपले. वेद म्हणतो मी शब्दात सांगितलं. काय सांगितलं तुम्हाला? तो म्हणतो मी कार्यब्रह्म सांगितलं, मी कारणब्रह्म सांगितलं. पण आता ह्याच्यापेक्षा मी काय सांगू? आता मला काही सांगता येत नाही. म्हणून वेदांनी 2 वेळा नेती आणि नेती असा उच्चारला. म्हणजे कार्यब्रह्म नेती झालं, एवढं सांगून झालं. आता काही पुढे सांगता येत. कारणब्रह्म नेती, तेही मला काही सांगता येत नाही, सांगून झालेलं आहे. म्हणून या दोघांकरता म्हणून वेदांनी 2 वेळा शब्द उच्चारला, नेती नेती, की त्या परमात्म्याविषयी आम्ही काही सांगू शकत नाही. शब्दत्व संपणे हे मौन धरणे, जेणे फार बोलणे मुळीच नको. जिथे फार बोलायची गरजच नाही आहे, काही आवश्यकता नाही. जे जे बोली जे ते ते नव्हे, होय ते तवन बोलवे. सावलीवरी न मववे, मवी ते जैसे. हे खूप छान दृष्टांत दिला. म्हणाले जे जे काही बोलावे ते ते आत्मा नव्हे. जे जे बोलायला जावं ते कारण शब्दात आलं तिथे होतच नाही, त्यामुळे तो शब्दामध्ये पकडताच येत नाही. नव्हे सावलीवरून न मापावे, निजांगाचे माप कदा. म्हणजे आपल्याला कपडे शिवायचे आहेत तर आपल्या शरीरावरून माप घेतलं पाहिजे, आपल्या सावलीवरून नाही. असं माऊली सांगते आपल्याला की अहो आम्हाला आमची मापं सावलीवरून घ्यायला लागलो तर कसं चालेल? 12 वाजताची सावली कुठे गेली, 4 वाजताची सावली कुठे गेली, 3 वाजताची कुठे गेली? आणि म्हणून ते म्हणाले म्हणजे अंग आहे म्हणून छायेचे झाले जनन. सावली कोणापासून निर्माण झाली? आमचं शरीर आहे म्हणून आमची सावली निर्माण झाली. आणि परिछाया अनुमापन करण्या असमर्थ अंगाचे. आमच्यापासून जरी आमची सावली निर्माण झाली तरी ती सावली आमची उंची सांगू शकत नाही, आमचं वजन सांगू शकत नाही, आमचं रूप सांगू शकत नाही, आमचा आकार सांगू शकत नाही. लांब 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 सावल्या जेव्हा मावळतीला पडतात तेव्हा वृक्षाची उंची काय, त्याच्यात चौपट मोठी उंची आपल्याला खाली सावलीची दिसते. म्हणजे हा वृक्ष आहे का, असं त्यांना म्हणायचं आहे की कोणतीच सावली त्याचं यथायोग्य मापन करू शकत नाही. म्हणून असमर्थ आहे ती. छाया त्याचेनी पडली, आभासपणे उदया आली. तो आहे म्हणजे ती व्यक्ती आहे म्हणून, तो वृक्ष आहे म्हणून, ती वस्तू आहे म्हणून सावली निर्माण झाली आहे त्या त्या वस्तूची. पण परी तीच मागे सरली, निज अधिष्ठान मापावया. पण आता जर तीच मागे आली त्याला मोजायला तर ती राहणार आहे का, असं त्यांना म्हणायचं. की ती हल्ली म्हणजे ती 12ची झाली, ती त्याच्यातच मिसळायला आली, कारण त्याला मोजायला आली. ती मोजायला आल्यावर तिला अस्तित्वच नाही उरलं. म्हणजे जर आमची वाणी त्याला मोजायला लागली तर आमच्या वाणीला अस्तित्व नाही. जर आमचा तर्क त्याच्या पुढे चालला तर त्या तर्काला अस्तित्व नाही. तेथ तर्क पांगुळला, समर्थांनी वर्णन केलंय आत्मारामामध्ये, की तिथे तर्क पांगळा होतो, की तो तर्क होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? म्हणून इतका उत्तम दृष्टांत दिलाय त्यांनी सावलीचा, की जशी सावली मापायला त्याच्या जवळ जाते तिला तिचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. मग आता ती काय मापन करणार? तसं हे कोणी मापन करू शकत नाही. तेवी शब्द ज्याचे प्रतिपादन करीती ती अनात्म वस्तू जाण. शब्दांनी ज्याचं वर्णन केलं जातं ते वर्णन करणारे शब्द हे आत्मवस्तूचं वर्णन नाही करू शकत, अनात्म वस्तूचं करणार. म्हणून आपण रामाचं स्तोत्र म्हटलं, रामरक्षा म्हटली, तर ती आम्ही कशाची म्हटली? जोपर्यंत आम्हाला तिच्या मागचं आत्मतत्व कळत नाही तोपर्यंत आम्हाला ती आध्यात्मिक फल देऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे उपासना ज्या आहेत त्या वैदिक, तांत्रिक आणि मिश्र आहेत. तंत्राने पण उपासना करता येते आणि आपल्या ह्या सगळ्या उपासना आध्यात्मिक आहेत. म्हणजे आता तांत्रिक रामाचं स्तोत्र आहे किंवा तांत्रिक हनुमंताचं स्तोत्र आहे आणि आपलं हे आध्यात्मिक हनुमंताचं स्तोत्र आहे. आता रामरक्षा मुद्दाम का घेतली आपण? की रामरक्षा म्हणत चाललो, रामरक्षेचा परिणाम काय होईल? रामरक्षा आमचं मन बदलवी. कारण ज्या बुधकौशिक ऋषींनी ती रामरक्षेचं स्तोत्र रचलेलं आहे त्यांनी तो राम आध्यात्मिक आहे असं धरून त्याचं वर्णन केलं. आणि जो तांत्रिक मंत्र जो कुणी रामाचा काढील, राम या मंत्रावरून जर काही म्हणजे राम, रावरती अनुस्वार असा राम म्हणजे तो बीजाक्षर मंत्र, त्याच्यावरून जर काही तो रचील मंत्र एखादा आणि उपासना करील
तर त्या ठिकाणी त्या उपासनेच्या मागची किंवा त्या मंत्राच्या मागची भावना जी आहे ती आध्यात्मिक नाही आहे, ती अधिदैविक आहे, ती तांत्रिक आहे. त्यामुळे ती तेवढंच तंत्राचं सामर्थ्य देईल आपल्याला आणि तेवढं सामर्थ्य देऊन ती निघून जाईल. बाकी ही आपल्याला संस्कार नाही देणार. आपण जे सारखं म्हणतो ना की अध्यात्मशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे दोन्ही एकमेकांच्या बरोबर गेले पाहिजे. का? कारण भौतिकशास्त्र हे दैविक शास्त्र आहे, ते अधिदैविक आहे. ते काय करील? जे आम्ही शोधून काढला, आम्ही टी व्ही काढला, स्विच ऑन केला, आमचा टी व्ही लागला, स्विच ऑन केला, मिक्सर सुरू झाला, स्विच ऑन केला, आमचा फ्रीज चालू झाला, काय आम्ही जे कॉम्प्युटर सुरू झाला, प्रिंटर सुरू झाला, काय असेल ते, हे काय? हे तंत्र आहे. ह्या तंत्रांनी शक्ती प्रकट केली. तसंच अधिदैविक उपासनेनी त्या दैवताची फक्त शक्ती प्रकट केली, त्या दैवताचं आत्मस्वरूप नाही प्रकट केलं. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की ह्या ठिकाणी ते असं म्हणतात, मग आपलियाकडे मवितया सेपडे, नाही आपली वरचं चाललंय का? नाही झालं ते. मग आपलियाकडे मवितया ते पडे, तै लाजही लाजो आखुडे मविते जैसी. मग म्हणाले आपण जे मोजायला निघालो, जेथे मोजणारा आपण आपुले माप, इथे आपण जे म्हटलं ना अनात्म वस्तू करीती ती अनात्म वस्तू जाणं, अनात्म वस्तूचे असणेपण छायेपरी आत्म्यामुळे. म्हणजे आम्ही जेव्हा वर्णन करायला निघालो तेव्हा आपण म्हणतो हा वाममार्गी पंथ कशा करता निर्माण झाला, हा तांत्रिक पंथ निर्माण कशाला झाला, हे अघोरी पंथ निर्माण का झाले? होतील ना, कारण शब्दाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, ते फक्त कसं वापरायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि म्हणून आपल्याकडे उपासना आध्यात्मिक करा, उपासना वैदिक करा. आता आपल्याकडे माऊलींच्या इथे आपण गेलो दर्शनाला आणि आळंदीला आपण सांगितलं की आम्हाला अभिषेक करायचा आहे, तर ते सांगतात करा अभिषेक, काही हरकत नाही आहे. पण तो अभिषेक कसा होईल? अभिषेक काही आपल्या वैदिक मंत्रांनीच होईल असं नाही. तिथे पौराणिक मंत्रांनी अभिषेक करतील. का करतील? कारण त्या वैदिक मंत्राचं जे सामर्थ्य आहे त्याच्याकरता आवश्यक असणारं विधिविधान सांभाळायला आम्ही नाही येत तयार, आम्ही नाही सांभाळत, आम्हाला फक्त तिथे अभिषेक करून पाहिजे. मग ते म्हणतील पुराणोक्त, म्हणजे माऊलींच्या समाधीची पूजा आमच्याकरता पुराणोक्त आणि रोजची सकाळी पहाटे 4ला जी होते ती वैदिक. म्हणजे हे असं का? हे याचं कारण एकच आहे की आम्ही ज्या पद्धतीने ते मापायला निघालेलो आहोत, ज्या पद्धतीने वर्णन करायला निघालेलो आहोत, ती वस्तू आम्ही एका वेगळ्या पद्धतीने स्वीकारली आहे. ती जशी स्वीकारली आहे तसा परिणाम आहे. आपल्या उपासना शास्त्राचं आपल्यावर असणारं उपकाराचं स्वरूप म्हणजे एकच आहे की आमचं सगळं उपासना शास्त्र हे आत्मतत्वावरती विकसित झालेलं आहे. आणि म्हणून आपण ज्याला म्हणतो ना की हा आध्यात्मिक विषय आहे, हे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे काय? की आत्मतत्व हा पाया, आत्मतत्व ही प्रतिष्ठा, हे त्याचं अधिष्ठान धरून जे निर्माण केलं आहे ते जे निर्माण केलं आहे ते आता आपल्या मुलांना आपण म्हणतो अरे तुला पुष्कळ सचिन तेंडुलकर आवडतो, घरभर त्या सचिन तेंडुलकरचे एवढे फोटो लावलेस तू आणि तुला आवडतं, ठीक आहे, तू त्याचा वेडा आहेस, ठीक आहे, पण सकाळी एकदा देवाला नमस्कार कर. सचिन तेंडुलकर वाईट आहे का? हा क्रिकेटचा वेडा असला तर ह्यांनी सचिन तेंडुलकरची पूजा करू नये का? असं काही नाही आहे. पण सचिन तेंडुलकरची पूजा त्याला शरीर मन बुद्धीच्या पातळीवरती चांगल्या दिशेने न्यायला समर्थ आहे का? क्वेश्चन मार्क. नेईलच असं नाही, त्याच्या क्षेत्रात त्याला घेऊन जाईल, पण त्याची पर्सनॅलिटी, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचा गुणात्मक विकास ती नाही करू शकत. मग ती कोण करेल? ही आध्यात्मिक उपासना करेल. म्हणून आमचा आग्रह का? मुलांनी रोज काहीतरी देवाचं म्हणावं, पटो न पटो, आवडो न आवडो. म्हणजे आमच्यासारखा मनुष्य प्रवचनामध्ये सांगतो तुम्ही नास्तिकात असा, तुमची मुलं नास्तिक असू दे, तुमची मुलं सिनेमाची गाणी म्हणतात ना, तसंच आमचं एक स्तोत्र म्हणायला सांगा, आम्हाला काही अडचण नाही, फक्त रोज त्याला एकदा म्हणायला लावा. आम्हाला खात्री आहे की जेव्हा तो आध्यात्मिक उपासना रोज 1 मिनिट करील तेव्हा आज नाही 1 वर्षाने मुलगा बदलणार आहे. तो तसा राहणार नाही. का राहणार नाही?
कारण ज्याच्या अधिष्ठानावर असणारे शब्द आहेत ते शब्द जेव्हा तो उच्चारतोय त्याचे परिणाम त्याच्यावर होणारच आहे, त्याचे संस्कार त्याच्यावर होणारच आहेत. आणि म्हणून इथे हा जो मुख्य मुद्दा आहे ना, तो मुद्दा हा आहे की आम्ही जे बोलतो, ज्याच्याविषयी बोलतो ते अनात्म आहे असं काय इथे धाडदिशी विधान केलं? एवढ्याच करता केलं की आम्ही त्याचं मापन ज्यांनी करायला निघालो ते काही मोठं आत्म्याचं अधिष्ठान आहे म्हणून ते आत्म्याला जाणून देणार आहे असं नाही. म्हणजे आम्ही त्याला त्या मापाने जाणू नाही शकत. मग आम्ही त्याला कोणत्या मापाने जाणू शकतो? म्हणून वैदिक प्रार्थना आपल्याकडे म्हणून आल्या. मग त्या वैदिक प्रार्थना आम्हाला जमल्या नाही तर पौराणिक आल्या, त्या नाही जमल्या तर स्मृती ग्रंथातून आल्या, आणि एवढंही नाही जमलं तर संतांनी आम्हाला दिल्या की असं म्हणा. आणि म्हणून वेदांची आपल्याला आज्ञा आहे की देवाला काय मागायचं तुम्ही ठरवू नका, आम्ही काय सांगतो तेवढंच मागा, पण तुम्हाला कुठे कळतंय काय मागावं ते. म्हणून आपल्याला हे जे सगळं आहे ना, जेव्हा आमची बुद्धी काम करायला लागली तेव्हा त्यांनी सांगितलं ही अनात्म आहे. हे सारखं एकच लक्षात ठेवायचं की आमची बुद्धी जेव्हा स्वतंत्रपणाने कोणत्याही अधिष्ठानाशिवाय काम करते त्यावेळी ती सावलीनी मापण्यासारखं आहे. म्हणजे जिला अस्तित्व नाही, जी दुसऱ्यावर अवलंबून आहे पण तरीसुद्धा जी स्वतःला स्वतंत्र समजते, अशी आमची बुद्धी झाली ती. की जी बुद्धी खरी स्वतंत्र नाही, जी बुद्धी खरी समर्थ नाही, पण आम्ही आमच्यापुरती समर्थ समजतो. कारण आम्हाला सरेंडर किंवा ज्याला आपण निवेदन किंवा शरणागती किंवा अनन्य भावानी आपण एखाद्या ठिकाणी समर्पण हे आमच्या बुद्धीला आलेलं नाही आहे. म्हणून आमची बुद्धी हे काम करते. म्हणून त्याचं उत्तर दिलं की आमच्या बुद्धीने स्वतंत्रपणाने काही मोजायला जावं, ईश्वराविषयी वर्णन करायला जावं तर ते जे वर्णन आहे ते वर्णन हे अनात्म आहे. पण मग ह्या प्रार्थना, कारण त्या सगळ्या शब्दात असं आहे, सगळेच तुमच्यावर आक्षेप घ्यायला बसलेलेच आहेत, मग शब्दातच आहेत ना प्रार्थना. वेदामधली सूक्त झाली तरी काही शब्दच आहेत ना, मग हे शब्द परमात्म्याचं वर्णन करणार आहेत का हा प्रश्न आहे. हे शब्द करू शकतात का वर्णन मग परमात्म्याचं? हो, करू शकतात. का? कारण आत्मा हेच त्याचं अधिष्ठान आहे आणि त्याचं शास्त्र कोणतं आहे? ते अध्यात्मशास्त्र आहे. म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना अध्यात्मशास्त्र हे नाव दिलं की आत्मा ह्या अधिष्ठानावरती उभं राहिलेलं जे जे काही निर्माण केलेलं आहे ते व्यवहाराच्या पातळीवर शब्दाच्या बाजूनी जरी शाश्वत नसलं तरी परिणामाच्या बाजूनी शाश्वत आहे. आणि म्हणून म्हणजे ईश्वर, देव, गुरु या सगळ्यांच्या ठिकाणी यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी असं आपल्याला म्हटलं की जी भावना आहे त्याचं फळ मिळतं. भावना का? कारण शब्दांवर आम्ही भावना मॉड्युलेट केली आहे, आरोपित केली आहे, त्याच्यावर स्वार केली आहे, बसवली आहे. कारण शब्द तुम्हाला नुसतं काही देऊ शकत नाही असं उपनिषद म्हणतो. आणि उपनिषद म्हणतं शब्दाबरोबर भावना द्या. जेव्हा त्या शब्दावर तुमची भावना स्वार होईल त्यावेळी ते शब्द तुम्हाला फलदायी होतील वगैरे वगैरे. विषय आपण सोडून पुढे जाऊ. आणि म्हणून ते म्हणाले की आपण इथे थांबूच या. म्हणजे आता मग आपली याकडे मवितया से पडे तेही लाजही लाजो आखुडे मविते जैसी. म्हणजे मोजणारा जे माप घेतो, जरा मुद्दा बदलतो इथे, आपण पुढच्या वेळीच बघू की मोजणारा माप घ्यायला गेला आणि त्या मापावरून जेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे त्या सावलीच्या मापावरून त्याचं मूळ माप घेता येत नाही, ती सावली क्षणाक्षणाला बदलते, त्यावेळी काय होतं म्हणाले, जो त्या सावलीच्या मापावरून मूळ वस्तूचं माप घ्यायला गेलाय त्याला आपण कसे चुकलो हे कळतं म्हणून तो खजील होतो आणि तो लाजतो. असं त्यांनी म्हटलं की तो लाजतो, त्याला लाज वाटते की अरे हे आपण केलं, हे चुकलं. आणि मग तो काय पाहतो असा विषय आता माऊली आपल्याला पुढे सांग.